मित्रांनो, बाय गॉड ग्रेस माझे प्रिडिक्शन्स खूप वेळा खूप तंतोतंत आणि छानपैकी जातात आणि ज्याच्यामध्ये खूप वेळा मोठमोठे मॅसिव्ह जे फॉल्स आलेले ते मी प्रिडिक्ट केलेले आहेत. इव्हन अपसाईड असो किंवा डाउन साईड असो, जेव्हा मोठे फॉल्स किंवा अपसाईड मुवमेंट्स येतात, ते चार्टमध्ये ते प्रिडिक्ट झालं होतं. लास्ट टाईम पण ह्या चार्टमध्ये जेव्हा खाली डाउन साईडला गेला होता, त्याच्यानंतर एक अपसाईड मोठा मुवमेंट येऊ शकतो, हे पण आपण प्रिडिक्ट केलं होतं. राईट. तर सेम यावेळेस पण जे मी सांगितलं होतं की निफ्टीमध्ये अजूनही 3000 पॉईंटचा फॉल येऊ शकतो फ्रॉम 26,000. आणि आत्ता हे जे दिसतंय याच्यामध्ये असं वाटत असेल की आता निफ्टी पॉझिटिव्ह झालेलं आहे. 300 पॉईंट्स 900 पॉईंट पडून 600 पॉईंट पुन्हा वर गेलं. बट अजूनही रिस्क कमी नाही झालेलं आहे. तुम्ही विकली चार्टवर अजूनही बघू शकता की हा अशा पद्धतीचा एक पॉज कॅन्डल बनलेली आहे याच्यामध्ये. हा वीक आता जस्ट सुरू झालेला आहे हा, आणि हा साधारण संपेल इथे 9 मार्चला. तर 9 मार्चमध्ये जी डाऊन साईड दिसते मला, दॅट इज नियर अबाउट 23,600 पर्यंतची. त्याच्या खालीही जाऊ शकतं. फक्त एक पॅनिक मुवमेंट जो असेल तो भयानक असणार आहे. त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे प्रोफाईल्स लिटरली बरबाद होऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो आता सध्या सपोर्ट दिसतो तुम्हाला, हा वीकली सपोर्ट आहे. त्याच्यामुळे तो ब्रेक झाला नाही लवकर, साधारण 24,600च्या आसपास, त्याला त्याने रिस्पेक्ट केलेला आहे. बट हा सपोर्ट तुटला तर पुढे खूप मेजर मोठा चान्स आहे की जो आपण प्रिडिक्ट केलेला उरलेला जो 2000 पर्यंतचा फॉल आहे, सॉरी, उरलेला जो 1700-600 पर्यंतचा फॉल आहे, तो येणाऱ्या वीकमध्ये 9 तारखेच्या आतमध्ये येऊ शकतो. सो जर प्रोफाईल हेज केली नसेल तर हेज करा आणि पुढे काळजी घ्या की पुट वगैरे बाय करून ठेवण्याची किंवा बचण्याची. खूप मोठ्या पोझिशन्सपासून खूप मोठी पोझिशन घेऊ नका, कारण की मार्केट सध्या खूप मोठ्या क्रायसिसमध्ये कधीही जाऊ शकतं. छोटे मोठे अपसाईड डेड कॅट बाउन्स येतील, त्या बाउन्समध्ये लगेच भरू नका. स्टॉकमध्ये, इक्विटीमध्ये पैसा लावू नका. फास्टमध्ये भरायचं असेल तर थोडा एक स्ट्रक्चर वेमध्ये ग्रॅज्युअली पैसा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही.